आमच्या इलेक्टिव्हच्या पोस्टिंग चालू झाल्यात आणि माझा सब्जेक्ट मेडिसिन आहे, त्यामुळे आम्हाला MICUला केस घेण्यासाठी जावं लागलेलं. तत्पूर्वी आम्ही ग्राउंडवर खोपोलीसाठीची मीटिंग घेतलेली. 5-6-7ला आमचा इव्हेंट आहे. तत्पूर्वी सकाळी मार्केटला गेलेलो. कमिटी मेंबरपैकी कोणीतरी प्रत्येक आठवड्याला जात असतो मार्केटला आणि माळ आणताना आपण एकदम टॉप क्वालिटीचा आणतो. पैसे थोडे जास्त गेले तरी चालतील, पण कोणतीच गोष्ट खराब येऊ नये अशी काळजी घेतली जाते. मार्केट यार्ड आहे. तर हा MICU आहे आणि आम्ही इथं केस घ्यायला आलो होतो. आमची केस रुमॅटिक हार्ट डिसीजची आहे आणि त्या मुलीमध्ये एक मुलगी आहे, समजा 15-16 वर्षाची आहे, तर तिला रुमॅटिक हार्ट डिसीज झालेला आहे आणि एक क्लासिकल प्रेझेंटेशन आहे ह्या केसचं. तर मॅम म्हणलेलं की तुम्ही ह्या केसचं रेग्युलर फॉलोअप घ्या, हे जोपर्यंत पण ही मुलगी आपल्याकडे ॲडमिट असेल तुम्ही दररोज जाऊन तिला भेटणं, विचारणं आणि काय काय चालू ट्रीटमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करा. तर त्यासाठी आपण गेलेलो तिथं. तर आता आपण ग्राउंडवर जात आहोत. 5-6-7 तारखेला आपला खोपोलीचा क्लाइम्बिंग इव्हेंट आहे, तर त्याची सगळी तयारी चालू आहे. मग कोण कोण काय काय काम करणार हे सगळं डिवाईड केलं जातं. आपल्या कॉलेजमध्ये 2 इव्हेंट होतात, एक तर लोहगड फ्रेशर्स ट्रेक असतो आणि मग दुसरा खोपोलीचा क्लाइम्बिंग इव्हेंट असतो. तर हे 3 दिवसाचा स्टे असतो, त्याच्यामुळे इथं भरपूर गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. लोहगड 1 दिवसाचाच असतो आणि आमचं एकच कॉलेज आहे महाराष्ट्रात की ज्याला स्वतःची माउंटेनिंग अकॅडमी आहे आणि भरपूर गोष्टी शिकवल्या जातात तुम्हाला माउंटेनिंग अकॅडमीच्या अंडर. क्लाइम्बिंग, रॅपलिंग, सगळे इन्स्ट्रुमेंटचं बेसिक